हॅलो फ्रेंड्स, सुनेत्रा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत, जिथे आपल्याला गाईच्या शेणापासून खत कसं बनवायचं, त्याचं कसं आपण आपल्या कुंड्यांमध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये उपयोग करू शकतो त्याबद्दल माहिती मिळणार आहे। आणि इथे आपल्याला खरेदीसाठी सुद्धा काही वस्तू अवेलेबल आहेत। नमस्कार, डॉक्टर राजेश भामरे, ग्रीन सत्व। अच्छा, नैसर्गिक आणि जेवढी नॅचरल उत्पादनं आहेत त्यांच्या संदर्भातला स्टॉल आज पुणे इथे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्या ठिकाणी स्टॉल नंबर 30 आपण लावलेला आहे। अच्छा, त्या 30 स्टॉल नंबरवरती आपण हे बघू शकतो। आपले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट आपला व्हर्मी कंपोस्ट, दुसरा आहे व्हर्मी वॉश, व्हर्मी कल्चर। ओके, आपण कावडंग तयार करतो। अच्छा, वेगवेगळ्या पद्धतीने काही शेणापासून बनवलेले आपण पॉट तयार करतो। अरे वा, NPK ऑर्गॅनिक्स आणि कोकोपीट्स। अच्छा, आपण आता प्रत्यक्ष वस्तूंकडे जाऊया। चालेल। गाईचं हे शेण आहे, हे बारीक केलं जातं, त्याच्यात ॲसिनाफेटिडा हे टाकले जातात आणि याच्यापासून शुद्ध सात्विक असं 17 वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे प्रोटीन असलेले आपल्याला कंपोस्ट हे असं मिळतं। त्याच्यानंतर याच्यापासून आपल्याला जे काय आहे हे शुद्ध असं गाईच्या शेणापासून जे आपण कंपोस्ट तयार करतो त्यावेळेस आपल्याला वर्मी वॉश असं मिळतं। त्याच्यानंतर वेगवेगळ्या फळांच्या ज्या साली आहेत त्या आपण एकत्र केलेल्या आहेत आणि तुमचं जे NPK प्रपोर्शन असतं ते NPK प्रपोर्शन याच्यामध्ये आपल्याला वाढवता येऊ शकतं। झाडांना जर कीड जास्त असेल तर इथल्या बाजूला ही नीम पावडर टाकलेली, ही कंपोस्ट मध्ये तुम्ही ऍड करून तुमची कीड कंट्रोल करू शकता। तुम्हाला कुठले पेस्टिसाइड मारायची गरज नाही। हे जे कंपोस्ट आहे तुम्हाला अजून एनरिच करायचं असेल तर गायींचा जो मुक्त गोठा असतो त्यांच्या खुराचा खालचं जे शेण असतं आणि त्यांचं जे गोमूत्र असतं त्याच्यातला हे आपण एकत्र केलंय। हे 20% तुम्ही याच्यात जर टाकलं तर तुमच्या प्लांटला लॉंग लाईफ काही टाकायची गरज लागणार नाही। बायोचर इज अ व्हेरी रिसेंट कन्सेप्ट विच इज नाउ जस्ट कमिंग इन टू द इंडिया। बायोचर इज अ बिग whatever the source of the carbon the products. It will hold the moisture. Nowadays whatever the plants and all the things they are taking the carbon from atmosphere. So there are a number of the problems that were created due to the greenhouse gases. तर त्याला सध्या बेस्ट सोल्युशन आहे। आपण काय करतो, हे एक मी मॉडेल बनवलं इथं। तर या मॉडेल्समध्ये आपण साधारणपणे 450 डिग्रीला शेतातलं जे वाया गेलेल्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हाईटला मेंटेन ठेवतो। 450 डिग्रीला ते जातं अगदी आणि त्याच्यापासून अगदी असा सुंदर असा बायोचर आपल्याला मिळतो। हे बायोचर तुम्ही एका मोठ्या झाडाला 1 किलो जर टाकला तर त्या झाडाला जवळपास 8 ते 10 वर्ष कार्बनची गरज लागत नाही। इतके रिच येते आणि हे सगळं कंटेंट तुमच्या समोर इथे ठेवलेले आहे। एक छोटा प्रयोग तुम्हाला मी सांगतो। आम्हाला एका ठिकाणी सांगण्यात आलं की आमच्याकडे प्रचंड पानं आहेत, त्यांच्याकडे 1700 झाडं होती। 1700 झाडांचं सीताफळ झाडांचे पानं आहेत हे जवळपास आमच्याकडे 1600 ते 1700 बॅगा भरून आले 50 किलोचा। आम्ही त्यांना क्रश केलं, हे असं बारीक केलं। आमच्याकडचं जे काही डिकम्पोजर्स होतं काऊचं ते आम्ही टाकलं आणि त्याचं परत असा कंपोस्ट मध्ये रूपांतर झालं। गाईचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अजून असा आहे की गाईच्या शेणापासून जे काय आहे तुम्ही ह्या पद्धतीचा कुंड्या तयार करू शकता। बरोबर, या कुंड्यांमध्ये आम्ही 4 गोष्टी टाकल्या आहेत। एक शुद्ध गाईचं शेण, दुसरं गाईचं गोमूत्र, तिसरं वर्मी वॉश आणि चौथं कंपोस्ट। आता या गाईचं याच्यामध्ये एकदा तुम्ही प्लांट जे काय आहे ते ऍड केलं म्हणजे हे प्लांट जे काय आहे याच्यात टाकताना हे कव्हर काढा, हे कव्हर काढून हे प्लांट याच्या आतमध्ये टाका आणि याच्या आजूबाजूला सगळं जे काय आहे ते कंपोस्ट भरून टाका। आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या झाडाला अजून ग्रो करायचंय तर त्याच्यामध्ये बेस्ट जे काय आहे हे चारकोल टाका। तुम्हाला असं वाटतंय की परत तुम्हाला पाण्याची गरज कमी लागते तर आपल्याकडे कोकोपीट आहे, कोकोपीट पण ते टाकायचं। नेक्स्ट जो काही पॉइंट्स आहे आपला तो गाईचे इतर प्रोडक्ट्स बघितले। मग इतर प्रोडक्ट्स मध्ये आपण एक कुंडी बघितली, हे गाईच्या ज्या काही त्या गोवऱ्या आहेत आणि गाईपासच्या शेणापासून आपण लाकूड तयार करू शकतो। या पद्धतीचं लाकूड आपण गाईच्या शेणापासून तयार करतो आणि हे जगातलं एक खूप युजफुल असं प्रॉडक्ट आहे असं माझं ओपिनियन आहे। त्याचं कारण असं आहे की दहनासाठी सगळ्यात जास्त गोष्टी ज्या काही लागतात ते म्हणजे लाकूड। आणि ऑल ऑफ यू नो दॅट की मॅक्झिमम लाकूड वाढल्यामुळे डिफॉरेस्टेशन होत आहे, कार्बन जे आहे त्याचं उत्सर्जन मॅक्झिमम होत आहे, बरोबर, ग्लोबल वॉर्मिंग वाढते। तर त्याला हे सगळ्यात बेस्ट पर्याय, कारण तुम्ही वरणासाठी पोरस आहे, दुसरी गोष्ट याच्यात चारकोल पावडर टाकलेली असते, थोडे वूड पार्टिकल टाकलेले असतात, त्याच्यामुळे जी काही बॉडी आहे त्या बॉडीला कमी टाइम लागतो, बर्निंगसाठी कमी टाइम लागतो। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होम हवनासाठी तुम्ही वापरू शकता। तिसरी गोष्ट
ज्या ठिकाणी सगळ्या वीट भट्ट्या असतात तिथे खूप पोल्युशन होतं, त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. ज्या ज्या ठिकाणी हीट मॅक्झिमम लागते, काही कॅलरीज मध्ये तुम्हाला लागते मोर दॅन 1000, तर सगळ्या ठिकाणी तुम्ही बेस्ट प्रॉडक्ट म्हणून वापरू शकतो. आणि होमासाठी जे काय आहेत, होमासाठी आणि बाकीच्या इतर कामांसाठी तुम्ही या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा शुद्ध देशी गाईचा गौरव वापरलेला असतात. आणि हे ब्रह्ममुहूर्तावर शेण काढलेलं असतं, त्याच्यामुळे याची कॅलोरिफिक व्हॅल्यू परत वेगळी असते, याची बायोलॉजिकल व्हॅल्यू वेगळी असते, एनर्जेटिक व्हॅल्यू वेगळी असते. सध्या होळी जवळच आलेली आहे, तर यांनी हे जे प्रोडक्ट आपल्याला आज इथे दाखवलं आहे, हे मी तुम्हाला सांगू शकेल की हे इतकं महत्त्वाचं आहे. तुम्ही सांगितलं आता की लाकडाचं ज्या प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन होऊन राहिलेलं आहे, त्यापासून वाचण्यासाठी हा खूप छान पर्याय तुम्ही आम्हाला होळी दहनासाठी दिलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आम्हाला हे फार आवडलेलं आहे. सगळ्यांना मी सबस्क्रायबर्सला आणि सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही पर्यावरणपूरक वस्तूंचा असा वापर करा आणि आपली संस्कृती पण जपा आणि आपलं पर्यावरणही जपा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला आज खूप छान माहिती इथे दिली. थँक्यू सो मच. इथे आपण बघू शकतो जे प्रोडक्ट आपण बघितले ग्रीन सत्व, हे फक्त 15 रुपयाला इथे अवेलेबल आहे, जेव्हा की मार्केट प्राइस याची 60 ते 70 रुपये आहे. हे ग्रीन सत्व लिक्विडमध्ये हे सुद्धा फक्त 10 रुपये, गोमूत्र 10 रुपये. ही जी कुंडी आहे शेणापासून बनवलेली, फक्त 15 रुपयाची याची किंमत आहे. हे 100% देशी गाईपासून बनवलेले. जसं आत्ता आपल्याला डॉक्टरांनी ह्याचं महत्त्व सांगितलं, हे जे इथे कुंडीत होतं तेच हे आपल्याला इथे पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे, फक्त 15 रुपयामध्ये 1 किलो. तर हा जो आहे अतिशय स्टॉल नंबर B30, हा तुम्हाला घरच्या सर्व तुमच्या कुंड्या नीट ठेवण्यासाठी आणि छान ग्रो करण्यासाठी उपयुक्त असा आहे. नक्कीच इथे भेट द्या. ही सदाफुली बघा, इथे अबोली सदाफुली, गुलाबी सदाफुली, पांढरी सुद्धा बघा किती वेगळी आहे. ही पण अबोली सदाफुली बघा, तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही अशी ही व्हरायटी सदाफुलीची इथे बघायला मिळते. आत्ता जो आपण स्टॉल बघितला आहे त्याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये आपण एक ब्लॉग बनवणार आहोत. तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला भरपूर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. बरोबर. हां, या पद्धतीचं लाकूड आपण गाईच्या शेणापासून तयार करतो आणि हे जगातलं एक खूप युजफुल असं प्रॉडक्ट आहे असं माझं ओपिनियन आहे. अच्छा, बरोबर. त्याचं कारण असं आहे की दहनासाठी सगळ्यात जास्त गोष्टी ज्या काही लागतात ते म्हणजे लाकूड. बरोबर. आणि ऑल ऑफ यू नो दॅट की मॅक्झिमम लाकूड वाढल्यामुळे डिफॉरेस्टेशन होत आहे, कार्बन जे आहे त्याचं उत्सर्जन मॅक्झिमम होत आहे, बरोबर, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. तर त्याला हे सगळ्यात बेस्ट पर्याय, कारण तुम्ही वरला सगळे पोरस आहे, बरोबर. दुसरी गोष्ट याच्यात चारकोल पावडर टाकलेली असते, थोडे वूड पार्टिकल टाकलेले असतात, त्याच्यामुळे जी काही बॉडी आहे त्या बॉडीला कमी टाइम लागतो, बर्निंगसाठी कमी टाइम लागतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, होम हवनासाठी तुम्ही वापरू शकता. तिसरी गोष्ट, ज्या ठिकाणी सगळ्या वीट भट्ट्या असतात तिथे खूप पोल्युशन होतं, त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. ज्या ज्या ठिकाणी हीट मॅक्झिमम लागते, काही कॅलरीज मध्ये तुम्हाला लागते मोर दॅन 1000, तर सगळ्या ठिकाणी तुम्ही बेस्ट प्रॉडक्ट म्हणून वापरू शकता. आणि होमासाठी जे काय आहेत, होमासाठी आणि बाकीच्या इतर कामांसाठी तुम्ही या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा शुद्ध देशी गाईचा गौरव वापरलेला असतात. आणि हे ब्रह्ममुहूर्तावर शेण काढलेलं असतं, त्याच्यामुळे याची कॅलोरिफिक व्हॅल्यू परत वेगळी असते, याची बायोलॉजिकल व्हॅल्यू वेगळी असते, एनर्जेटिक व्हॅल्यू वेगळी असते.